नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू क्रेट आलं ते आपल्याकडं. ह्याला एक मिरर फोल्डिंग किट बसवलं होतं. म्हणजे यांचं बेसिक मिरर होतं ते काढून नाही की नाही आपलं लॉक अनलॉकला मिरर अनफोल्ड आणि फोल्ड दोन्ही करायचं होतं. मग पहिला काय केलं माहिती आहे काय, दरवाजा 1 नंबरमध्ये उघडून घेतला आणि एका कोपऱ्यात आहे की नाही व्यवस्थित पहिले ठेवून घेतला. आणि या सेटमध्ये तुम्हाला आहे की नाही हे पॅनल पण तुम्हाला रिप्लेस होणार आणि हे तुम्हाला की नाही Hyundaiचे जेन्युइन पार्ट येणार मिरर फोल्डिंग किटचं आणि विथ तुम्हाला इंडिकेटरवाला येणार. हे पूर्ण सेट तुम्हाला येणार आणि हे तुम्हाला की नाही स्विच पण रिप्लेस होणार. म्हणजे कसं माहिती आहे काय, मॅन्युअल पण तुमचं होणार त्यामध्ये. हे बघा, याची ओरिजिनल आहे की नाही मिरर इंडिकेटरवाले आणि हे आहे की नाही हे पूर्ण वायरिंग हार्नेस होते ओरिजिनल फिटिंगवाला. मग पहिल्या साईड मग काय केलं, ते बेसिक मिरर काढले आणि आपले मस्तपैकी इंडिकेटरवाले आहे की नाही मिरर दोन्हीकडनं आहे की नाही फिटिंग 1 नंबरमध्ये करून घेतली. मग त्यानंतर आहे की नाही मी सगळं अंडरग्राऊंडमधनं कडकमध्ये घेऊन वायरिंग करून घेतलं. मग गाडी मालकानंच बोलवलं. मग फक्त आहे की नाही टेस्टिंगसाठी आहे की नाही त्यांना पॅनल ऑपरेटिंग करा म्हटलं. मग लॉक अनलॉक पहिला चेक करा म्हटलं. लॉक अनलॉक एकदम कडकमध्ये करत होते. मग त्यानंतर राहिलं फक्त पॅनल रिप्लेस करायचं. मग मस्तपैकी रमजान भावाने एकदम ओरिजिनल फिटिंगमध्ये पॅनल रिप्लेस करून घेतला. आणि त्यानंतर बघा हे असं मॅन्युअल पण होणार. आतनं बटन दाबला की अनफोल्ड आणि असं फोल्ड. एकच मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो लॉक आणि अनलॉक फोल्डला कसा आवाज येते. हे बघा, झाले की नाही मित्रांनो एकदम मस्क्यासारखं काम. कसं होते लॉक आणि अनलॉक, सुट्टी नॉट. मग ह्या गाडीचं आहे की नाही मिरर फोल्डिंग किटचं काम आवडलं नाही की नाही दादांना गाडी एकदम कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.